एक मोबाईल, एक निर्जीव वस्तू, जिची किंमत काही हजारात किंवा एखाद्या लाखात असेल. पण त्या एका वस्तूनं एका हसत्या खेळत्या कुटुंबाची, तीन जिवंत माणसांची किंमत क्षणार्धात शून्य करून टाकली. छत्रपती संभाजीनगरचा तो व्हायरल व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. वयाच्या अवघ्या 18व्या-19व्या वर्षी कुणाल नावाच्या मुलानं मला आयफोनच हवा किंवा माझ्या आयफोनचा EMI भरा या हट्टापायी स्वतःला संपवण्याची धमकी दिली. आणि या एका हट्टानं त्याच्यासोबत त्याच्या जन्मदात्या आई वडिलांचाही जीव घेतला. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत तब्बल 3 तास जन्मदाते आई वडील, गावकरी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्या मुलाची मनधरणी करत होते. ज्या बापाची ड्रायव्हरची नोकरी, जो घरातला एकुलता एक कमावणारा, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून संसाराचा गाडा ओढणारा तो बाप आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या ऐपती बाहेरचा शब्द देत होता. पण त्या मुलाच्या डोळ्यांवर आयफोनच्या हव्यासाची आणि खोट्या प्रतिष्ठेची अशी काही पट्टी बांधली गेली की त्याला त्या जन्मदात्यांचे अश्रू दिसलेच नाही. शेवटी मुलाला वाचवण्यासाठी बापाने पुढे झेप घेतली. पण दोघांचाही तोल गेला आणि ते मृत्यूच्या दरीत कोसळले. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या नवऱ्याला आणि पोटच्या गोळ्याला दरीत जाताना पाहून त्या माऊलीच्याही पायाखालची जमीन सरकली आणि तीनही क्षणाचा विचार न करता त्याच दरीत उडी घेतली. काही क्षणात एका कुटुंबाचा कायमचा शेवट झाला आणि मागे उरला तो फक्त एकच प्रश्न: का? जेनझी पिढीला नेमकं झालंय तरी काय? सोशल मीडियावरचा खोटा दिखावा, मित्रांमधली स्टेटसची चढाओढ आणि हातात महागडा मोबाईल असणं हेच प्रतिष्ठेचं डेफिनेशन आहे का? जगातला कोणताही मोबाईल, कोणताही ब्रँड, कोणत्याही वस्तूची किंमत तुमच्या आईवडिलांच्या घामापेक्षा आणि त्यांच्या प्रेमापेक्षा मोठी असूच शकत नाही. वस्तू तुटली तर परत नवीन मिळवता येईल, पण आई वडील पुन्हा मिळणार नाहीत.